सारखं सारखं एकाच चवीची भाजी खाऊन तुम्ही जर कंटाळा असाल तर ही वांग्याची भाजी एकदा नक्की ट्राय करा. तर चला, त्या अगोदर मस्त वांगे स्वच्छ धुवून त्याला चिरून त्याच्यामध्ये काय आहे की मस्त बघायचं, कट करून घ्यायचे. त्यानंतर मसाल्याची तयारी म्हणजे तवा गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये खोबरं टाकायचं. थोडंसं टाकायचं खोबरं, जास्त टाकलं तर मग खोबऱ्याची जास्त चव येते. त्यानंतर शेंगदाणे, अद्रक, लसूण, थोडीशी पांढरे तीळ टाकायचे. भाजून मस्त एक पेस्ट तयार करून घ्यायची. त्यानंतर ती वांग्यामध्ये भरून साईडला ठेवायचं. पॅन म्हणजे पातेल्यात तेल वगैरे टाकायचं. तेल गरम झालं, सगळे कोरडे मसाले टाकायचे, बेसिक आपण घरात जे जे वापरतो ते. त्यानंतर भरले वांगे टाकायचे, लगेच पाणी नाही टाकायचं. प्लेट झाकून ठेवायची आणि वाफेवर त्याला 5 मिनिटं शिजू द्यायचं. मग गरम पाणी झालं ते त्यात ओतून घ्यायचं. नंतर 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर शिजू द्यायचं. त्यानंतर अशी आपली झणझणीत एक नंबर भाजी तयार होती. तर चला, तुम्ही एकदा ही भाजी नक्की ट्राय करा. आणि ही भाजी खास चपाती सोबतच छान लागते बरं का. एकदा नक्की ट्राय करा. बाय.